तुला बोलायचा हक्क काय? तू गद्दार आहेस. गद्दाराला बोलण्याचा हक्क नाही. दिघे साहेबांच्या पिक्चर मध्ये त्यांनी काढलेलं आहे की गद्दारांना क्षमा नाही. त्यामुळे तू तुझ्या अवकातीमध्ये राहा. तुमच्या कॉमेंट्स वाचा. कॉमेंट्स तुमचे जे तुम्ही लाईव्ह करता ना, त्या लाईव्ह मध्ये काय काय शिव्या देतात, काय काय बोलतायत ना, तिची लाज जनाची नाही मनाची असेल तर बंद करा. ते तुमचा आमचा विषय कधीच संपलेला आहे. आम्ही पण त्याच तालमीमध्ये तयार झालेलो लोक आहोत. हा, कोणी बांगड्या भरलेल्या नाहीत. ज्या दिवशी तोंड उडेल ना तेव्हा सर्व भारी पडेल त्यांना. नरेश म्हस्केंना किंवा मिंदे गटाला किंवा या गद्दारांना काही बोलण्याचा अधिकार नाही. कारण तुम्ही दिघे साहेबांचे विचार, त्याचबरोबर आमचे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीरांचे विचार, हा जो तुम्ही वारसा पुढे नेतायत, हे तुम्ही आज गेले 11 महिने तुमचा हा तमाशा संपूर्ण देशाने बघितला, महाराष्ट्राने बघितला, या जनतेने बघितलाय. तुमच्यात जर तुम्ही काय बोलताय, तुमच्या मुलाखती बघितल्या, खाली कॉमेंट्स वाचल्या, तर तुम्हाला लक्षात येईल की तुमची लायकी काय आहे ती. पहिली तुम्ही तुमच्या हिसाबात राहा, पहिली गोष्ट म्हणजे. आणि ज्या पद्धतीने आज तुम्ही बघितलं, धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचे महाराष्ट्राचं दैवत होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब